बस आहेत. थांबा थांबा. सत्या, तू किती मोठी चूक करतोस कळते का तुला? आयुष्याची माती करून घेतोयस. आज जर मौर्य साहेबांनी पकडलं असतं तर काय झालं असतं? आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागलं असतं. तू ऐकत का नाहीस माझं? काय बघतोयस? डोक्यात घुसते का मी जे बोलते ते? वाघमारे, तुमचं प्रेम नाही ना माझ्यावर, मग कशाला एवढी काळजी करताय माझी? म्हणजे तुमच्या तोंडाला बांधलेला रुमाल तुम्ही त्या हाताने काढू शकला असता ना, पण नाही काढला तुम्ही. आणि ते पोलीस किती जवळ आले होते आपल्या. तुम्ही त्यांना आवाज देऊन सहज अलर्ट करू शकला असता, पण तुम्ही नाही केलं का? माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. आणि हे बघा वाघमारे, तुमचं जर खरोखर माझ्यावर प्रेम नसेल ना, तर मी जेलमध्ये असलो काय नसलो काय दोन्ही सारखंच आहे माझ्यासाठी. मौर्य साहेब म्हणाले ना, त्यांना काहीतरी महत्वाची माहिती मिळाली, म्हणजे नक्कीच आपली दीदी कुठे हे समजलं असणार आहे त्यांना. आणि ते नाहीतरी सत्यादाशी तरी नक्की शोधून काढतील आपल्या दीदीला. आमरे, तू नाव घेऊ नको त्यांचं. ह्या सगळ्याला तोच जबाबदार आहे. माझ्या लेकीसोबत जी काय होते ती त्याच्यामुळेच होतंय ना. तो माझ्या मंजूच्या आयुष्यात आला असता, त्यांचं लगीन झालं असतं ना, माझ्या लेकीवरही संकट आलं असतं. या सगळ्याला तोच कारणीभूत आहे. आई, सत्यादाजींना दोष देण्यापेक्षा ना खरं काय ते सांगा मला. तू मला सांग, दीदीचा कोण एवढा तिरस्कार करतं ग? आत्या आणि त्या मम्मी साहेब सोडल्या ना तर तिचा